नमस्कार मंडळी, चला आज एक नवीन रेसिपी। मी भारती होम किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज साबुदाणा खिचडी करणार आहोत आपण मस्तपैकी। त्यासाठी मी 5 ते 6 तास साबुदाणा भिजत घातला होता। बघू शकता आपण शेंगदाणे घेतले आहे आणि इकडे हिरवी मिरची आहे। शेंगदाणे छानपैकी भाजून घेणार आहोत आपण आणि मिक्सरला लावणार आहोत भरड करण्यासाठी। बटाटा चिरून घेतलेला आहे, आपण आवडत असला तर टाकू शकता बटाटा। खिचडी साबुदाणा खिचडीत नसला टाकायचा, नाही टाकत। स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे, बघू शकता। शेंगदाणे छानपैकी भाजलेले आहे, साल काढून घेणार आहे। बघू शकता साल काढून घेतलेली आहे व्यवस्थित। आता हिरवी मिरची आणि शेंगदाणे आपण मिक्सरमधून काढून घेणार आहे। तिखट आपल्या हिशोबाने, हिरवी मिरची बघू शकता। शेंगदाणे आणि हिरवी मिरची मस्तपैकी काढून घेतली मिक्सरमधून। त्याच कढईत आपण साबुदाणा फ्राय करणार आहे। बटाटे छानपैकी तेल तापलेले आहे, आपण तूपही वापरू शकतो। मीठ त्यासोबतच। बघू शकता बटाटा व्यवस्थित फ्राय झालेला आहे आणि शिजलेला पण आहे। आता आपण शेंगदाण्याची मिरची आणि ते मिक्सरमधून काढलेली भरड टाकून घेणार, बघू शकता आपण। त्यासोबतच फ्राय करणार त्याला पण। मस्तपैकी फ्राय झाली ही पण, बघू शकता। आता साबुदाणा टाकणार। साबुदाणा मस्त मोकळा मोकळा आहे, बघू शकता। साबुदाणा खिचडी वापरण्यासाठी आपण 2 मिनिटांसाठी झाकण पण ठेवू शकतो। बघू शकता किती मोकळी झालेली आहे, व्यवस्थित झालेली आहे एकदम, आणि टेस्ट पण खूप छान आहे। बघू शकता तुम्ही किती भारी झालेली आहे।